वाशिम जिल्ह्यातील 168 ग्रामपंचायती कार्यकाळ जवळपास संपल्यानंतर 16 फेब्रुवारीपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशासक निवडले गेले आहेत. प्रशासक ग्रामपंचायत लेवलला निवडले गेले, त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकास कामाला खोडा पडत आहे, कारण की त्यांच्याकडे अधिकार कमी असल्यामुळे अनेक विकास कामे थांबलेली आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली, मी सध्या रिठत ग्रामपंचायतमध्ये, या रिठत ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाचे आराखडा तयार आहे. मात्र त्या ठिकाणी जे प्रशासक निवडले त्यांना कोणते अधिकार नाहीत, त्यामुळे त्यांचे विकास कामे रखडलेले आहेत. सध्या आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती गावाची. साधारणतः फेब्रुवारी 2026 पासून 16 फेब्रुवारीपासून रिठत ग्रामपंचायतमध्ये प्रशासक लागू झालेला आहे. प्रशासक लागू झाला तेव्हापासून फक्त अत्यावश्यक कामाकरता प्रशासकाला अधिकार देण्यात आलेले, परंतु जे काही विकास कामे करायचे मोठ्या प्रमाणामध्ये, तसं रिठत ग्रामपंचायत ही रिसोड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. अनेक विकास कामं रखडलेले आहेत. आता सध्या पाणी टंचाई आणि इतर विषयावर सुद्धा काम करणे गरजेचं आहे. परंतु मागील 15 वित्त आयोगामधले जे काही रखडलेले निधी आहे तो सुद्धा देण्याचा अधिकार प्रशासकाला नाही आहे. म्हणून आमची विनंती राहील प्रशासनाला की लवकरात लवकर जो काही ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे, तर लवकरात लवकर ह्या 168 ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये झाल्यात त्यांचा निकाल लागला पाहिजेत आणि निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यामुळे विकास कामाला बळकटी येईल असं आम्हाला वाटतं. नक्कीच आपल्यासोबत या ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत ते येतात, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती ग्रामपंचायतमध्ये प्रशासक आणि तुम्हाला बिन अधिकार नाहीत मोठ्या विकास कामाला चालना द्यायला. आमची ग्रामपंचायत रिठत या ठिकाणी 16 फेब्रुवारीपासून प्रशासक म्हणून माजी सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि प्रशासकाला अत्यावश्यक बाबीवर जो खर्च करावा लागतो तो दैनंदिन त्यांना अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन कारभारात कोणतीही अडचण नाही आहे. त्यामध्ये नोकर पगार असो किंवा पाणी टंचाईचा विषय असो किंवा रस्त्याच्या या गावात किंवा रस्त्यानं दिवाबत्तीची व्यवस्था असो, ब्लिचिंग पावडर असो, या इतर अत्यावश्यक बाबी आहेत त्यावर अधिकार सरपंच यांना प्रशासक म्हणून दिलेला आहे. परंतु इतर जे कामं आहेत नवीन स्वरूपाचे मोठ्या स्वरूपाचे कामं ते सध्या स्थितीत आमच्या मार्फत सुरू करण्यात आलेले नाहीत. नक्कीच आपल्यासोबत हे काही इथलचे ग्रामपंचायत सदस्य, तर नेमकीच काय परिस्थिती ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला मोठे जर कामं करायचे असले तर अडथळे निर्माण होतात. ग्रामपंचायतचा विषय असा आहे की आपल्या ग्रामसेवक आणि प्रशासक यांना जे मोठे कामं करायचे त्यांना तो अधिकार नाही. त्याच्यामुळं खूप अडचणी येत आहेत. त्याच्यामुळं शासनाने त्यांना अधिकार देण्यात यावा. नक्कीच मला एक सांगा, सध्याची परिस्थिती जेव्हापासून प्रशासक लागलं तेव्हापासून किती कामाची म्हणजे काय काय कामं मार्गी लागायचे प्रयत्न केले? जे काही म्हणजे छोटे मोठे कामं होऊ शकतात, पण जे कोणता रोड असो, कोणत्या पाण्याची मोठी योजनाचे कुठं पाईपलाईन किती काही करण्यात हे खर्च करू शकत नाहीत. यामुळं शासनानं यांना अधिकार द्यायला पाहिजे खर्च करण्याचा, तेव्हा कुठंतरी कामं होऊन जातील. नक्कीच हे होते आपल्यासोबत काही ग्रामस्थ होते ज्यांचं आणि काही ग्रामपंचायत सदस्य यांनाही असं वाटते की गावातला विकास करण्यासाठी प्रशासक निवडण्यात केली आहे, मात्र त्यांना विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात कोणता तरी अधिकार चांगला द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.